चला तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सुंदर अशी कविता. कविता म्हणजेच कवितेमधून अशा शाळाचं एक वर्णन केलेलं आहे. शाळाचं असं वर्णन केलं आहे. शाळा उत्तम संस्कार म्हणजे शाळा उत्तम संस्कार, शाळा ज्ञानाची भांडार. म्हणजे आपण शाळेमध्ये जातो आणि शाळेमध्ये पाहतो. शाळा उत्तम संस्कार म्हणजे शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला उत्तम संस्कार आपल्यावर घडतात. शाळा ज्ञानाचे भांडार. आपण शाळेमध्ये गेल्यावर आपल्याला तिथे खूप भरपूर ज्ञान मिळते, म्हणून इथं शाळा ही ज्ञानाचे भंडार असे म्हटलेलं आहे. गुरु शिष्याचे माहेरघर. गुरु आणि शिष्याचे माहेरघर, जिथे गुरु पण असतो आणि शिष्य पण असतात आणि कडून शिष्य शिकत असतात, म्हणून गुरु हे शिष्याचे माहेरघर. शाळा विद्येचे मंदिर, जिथे आपल्याला भरपूर ज्ञान मिळते. शाळा हे काय आहे? विद्येचे मंदिर, जिथे आपल्याला खूप विद्या भेटते. काना मात्रांनी शोभते किती सुंदर ती ओळ, शब्द हेच खरे धन, करती ज्ञानाचा प्रसार. म्हणजे शाळेमध्ये गेल्यावर आपण नवनवीन शब्द शिकतो आणि त्या ज्ञानाचा आपण प्रसार करीत असतो. म्हणजे जे काही आपण शाळेमध्ये शिकतो आणि त्या ज्ञानाचा आपण बाहेर आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या सर्व याच्यासाठी आपण त्या ज्ञानाचा वापर करीत असतो. ऱ्हस्व दीर्घ वेलांटी सांगती, नको करू गर्व अभिमान, सारे इथेच सोडून जाणार, जगाचा निरोप घेऊन जाणार. आणि ऱ्हस्व आणि दीर्घ वेलांटी काय सांगतात? नको करू अभिमान, म्हणजे तू अभिमान करू नको, सारे इथेच सोडून जाणार आणि सर्व काही तू इथं सोडून जाणार आणि जगाचा निरोप घेऊन तू बाहेर जाणार. उकार मकारांनी घेतो आकार, जीवनाचा मार्ग, गुरुविना ज्ञान नाही, गुरु ज्ञानाचा सागर. म्हणजे गुरुविना ज्ञान नाही, म्हणजे गुरु आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु असायला पाहिजे. कारण तर गुरु हा दिशा दाखवण्याचं काम करीत असतो. गुरु हा प्रेरणा देण्याचं काम करीत असतो. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु असायलाच पाहिजे. गुरु ज्ञानाचा सागर. गुरु हा ज्ञानाचा सागर आहे. म्हणजे गुरुकडे खूप ज्ञान असते. गुरु प्रत्येक गोष्ट अनुभवून शिकत असतो आणि तो त्याच्या शिष्याला शिकवत असतो. विरामचिन्हे अलंकार देई जीवनाला आकार, अज्ञानातून काढती बाहेर जीवनविद्येचे हे द्वार. म्हणजे विरामचिन्हे अलंकार हे देई जीवनाला आकार देण्याचं काम करत आहे. अज्ञानातून काढती बाहेर जीवनविद्येचे द्वार. नित्य असावा मनी ध्यास, मुळात विद्यादानाची आस, जिथे सद्गुरू तिथे ज्ञान. जिथे सद्गुरू म्हणजे जिथे गुरु असतो तिथं भरपूर ज्ञानाचा साठा असतो. साक्षात सरस्वतीचा वास असतो. म्हणजे आपल्या शाळेमध्ये तिथे गुरु असतात तर तिथं सरस्वतीचा वास असतो. तिथे आपण भरपूर काही शिकतो. शाळा म्हणजे उत्तम संस्कार, जिथे आपण उत्तम संस्कार घेतो. आणि शाळा ही ज्ञानाचे भांडार आहे, म्हणून आपण दररोज शाळेमध्ये गेले पाहिजे आणि तिथून नवनवीन प्रकारचे ज्ञान आपल्या जीवनामध्ये अंगीकृत केलं पाहिजे. आणि ते आपल्या समाजासाठी आणि ते आपल्या देशासाठी आपल्या त्या ज्ञानाचा योग्य ते वापर केला पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.